विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे. माझ्याविषयी बोलण्यास काहीच मुद्दे उरले नसल्यामुळे विरोधकांनी समता पतसंस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून इतक्या वेळेस न थांबता समता बँकेच्या कर्मचाऱ्याला काका कोयटे यांचे काम करतो असे म्हणत मारहाण केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी केला आहे. सोमवारी रात्री प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की ज्यांनी स्विमिंग पूल बांधला त्या ठिकाणी आज डुकरे आणि गाढवे लोळत आहे. बस स्टँड उलटे बांधून ठेवले गेले. ज्या ठिकाणी विस्थापित गाळेधारकांसाठी गाळे बांधून त्यांचा प्रश्न सुटू शकला असता तिथेही नियोजनाचा अभाव दिसून आला. कोपरगावच्या जनतेला करंटे म्हणणारे, शहरातील नागरिकांचे काम करायचे नाही असे उघडपणे सांगणारे आणि जनतेला कायम झुरवत ठेवणारे लोकच आज विकास कामांमध्ये नेहमी खोडा घालत असल्याचा आरोपही काका कोयटे यांनी केला आहे. अशा लोकांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे. येणाऱ्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह सर्व 30 उमेदवारांना निवडून देत आमदार आशुतोष काळे यांचे हात बळकट करा. आमदार आशुतोष काळे यांना बहुमत मिळाले तरच कोपरगावचा खरा विकास होईल असे आवाहन काका कोयटे यांनी आपल्या भाषणात शेवटी केले आहे. दरम्यान या प्रचार कॉर्नर सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे या सभेचे स्वरूप विराट सभेत रूपांतर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनीही उपस्थितांना संबोधित करत पुढील 4 वर्षात कोपरगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून द्या, उर्वरित विकासाची जबाबदारी माझी असे सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. न्यायालयाने त्यांचा दावा सुद्धा फेटाळून लावला. मग त्यांनी काय केलं? आशुतोष दादांवर टीका करण्यासारखं काही नाही, माझ्यावर टीका करण्यासारखं काही नाही. मग टीका कोणावर सुरू केली? माझ्या समता बँकेवर. समता बँक काय आहे तुम्हाला माहिती आहे? समता बँक कोपरगाव शहरातल्या शेकडो निराधार अपंग व्यक्तींना घरपोच रोज जेवणाचे डबे पुरवते. रोज गोडधोड जेवण सणासुदीला त्याच्यात पुरवतं, गरम गरम जेवण पुरवतं. त्याच्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 3.5 महिने 1000 लोकांना घरपोच जेवणाचे डबे पुरवले होते समता बँकेने. आपल्या जवळच्या एसटी स्टँडवर आम्ही एक माणुसकीचं मंदिर उभं केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये कोणाला सर्वसामान्य माणसाला कपडे जर लागले ते कपडे द्यायचं काम आमचं गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. आम्ही एक अभ्यास मंदिर उघडलेलं आहे, स्टडी पॉइंट. त्या स्टडी पॉइंटमध्ये ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना घरी अभ्यास करायला जागा नसेल त्या 170 मुलं आणि मुली त्या ठिकाणी अभ्यास करायला येत आहेत. मी आज जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी आणखी 80 विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे दिली. मी त्यांना सांगितलं आता शहराच्या मध्यवर्ती भागात करायच्या ऐवजी आपण वेगवेगळ्या भागामध्ये करू. इम्तियाज भाई, या संजय नगर सुभाषनगर भागामध्ये सुद्धा आपल्याला मुलांच्या अभ्यासाकरता एक अभ्यासिका उघडायची आहे. त्याचा खर्च सगळा मी करीन, काळजी करू नका. या संजय नगर सुभाषनगर मधल्या भागातल्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. ते फौजदार झाले पाहिजे, मामलेदार झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण जे त्या स्टडी पॉइंटमध्ये दिलं जातं तसं शिक्षण तुमच्या मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न मी या पुढच्या काळामध्ये करणार आहे. शिर्डीला माझा अनाथ आश्रम आहे. त्या अनाथ आश्रमामध्ये 180 अनाथ मुलं राहतात. साईबाबाच्या दरबारात जे सोडून दिले जातात ते अनाथ मुलं राहतात. आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा 80 ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी राहतात. ते ज्येष्ठ नागरिक मुलांना सांभाळण्याचं काम करतात. त्यांची खाण्याची, पिण्याची, शिक्षणाची सर्व व्यवस्था मी समता बँकेच्या माध्यमातून तर केलेली आहे. समता बँकेमध्ये मी एक व्यवसाय केंद्र उघडलेलं आहे. त्या केंद्रामध्ये मी काय केलेलं आहे? मी काही मशिनी आणून ठेवलेलं आहे. अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, मेणबत्त्या तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन, काही शिलाई मशीन आणून ठेवलेलं आहे. पेटीकोट परकर तयार करायच्या मशीन. त्या ठिकाणी गावातल्या महिला येतात,
व्यवसाय करतात आणि त्यांना रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचं समता बँकेचं नाव झालेलं असल्यामुळे मग विरोधकांनी काय केलं, समता बँकेवरच टीका करायला सुरुवात केली. आमचे जे थकबाकीदार आहेत मोठे मोठे, जे सगळे 420 आहेत, त्यांना जमा केलं आणि त्यांच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली. त्याच्याने काही उपयोग झाला नाही. आज त्यांनी आणखी पातळी सोडली. सकाळी आमच्या समता बँकेच्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि एवढेच करून ते थांबले नाही, पुन्हा आमच्या कर्मचाऱ्याला मागून ते पुन्हा पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेले की याची चौकशी व्हावी. म्हणजे चोरची चोर वर शिरजोर, चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना, तसे त्यांच्या बॉम्बा आहेत. तरी सुद्धा आम्ही ही चौकशीसाठी आम्ही सगळे नगरसेवक पोलीस स्टेशनवर गेलो होतो आणि या चौकशीचा, या गुन्हेगारांचा छडा आम्ही निश्चितपणे लावणार आहोत आणि त्यांना शिक्षा ही नक्की झाली पाहिजे. तशाच प्रकारची शिक्षा कोणाला करायची आहे? कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्र सरकारचा पैसा ज्यांनी वाया घालवला, गांधीनगर भागामध्ये स्विमिंग पूल बांधला 1.5 कोटी रुपयाचा, तिथं आज गाढवं डुकरं लोळताय. एसटी स्टँड आहे आपल्या जवळचं, हे एसटी स्टँड उलटं बांधून ठेवलं. असे लोक येते. एवढंच नव्हे, त्या एसटी स्टँडमध्ये जे काही कोपरगावचे विस्थापित झालेले आहेत, ज्यांच्या टपऱ्या उठलेल्या आहेत, त्यांना सगळ्याला तिथं गाळे बांधून देता आले असते. आम्ही सुद्धा तसा आग्रह धरला असता, पण लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही, लोकांचे प्रश्न ताटकळत ठेवायचे आणि त्याचं भांडवल करून पुढची निवडणूक लढवायची, हे या लोकांचे उद्योग आहे. परंतु आम्ही कोणालाही विस्थापित होत येणार नाही. उलट विस्थापित असलेल्या तुमच्या या संजय नगर, सुभाषनगर भागातल्या लोकांना सातबारे उतारे देण्याचं काम आपण करू. या संजय नगरवर माझं प्रेम काय माहितीये का? नवीन लोकांना माहित नसेल, हे संजय नगर मी वसवलेलं आहे. मी स्वतः माझ्या हाताने फ्लॉट टाकून दिलेले आहे. त्या काळात मी कोपरगावच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि भारताचे अध्यक्ष होते संजय आहे. त्याच्यावर या नगरावर माझं विशेष प्रेम आहे. या नगरातल्या सगळ्या राहणाऱ्या लोकांचे उतारे आपापल्या नावावर झाले पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपा. आणि विरोधक कसे फसवतात बघा. मी आता सांगितलं, स्विमिंग पूल, एसटी स्टँड, कोपरगाव शहराकरता मंजूर झालेलं खेळाचं मैदान सुद्धा तुम्ही संजीवनी कारखान्यावर पळवलं. याच्या उलट आशिषोत दादांचं काम बघा. पोलीस स्टेशनची 4 मजली इमारत बघा, न्यायालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा, तहसील कार्यालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा. ITI कॉलेज बांधलेलं आहे. अशोक दादा काळेंनी ते ITI कॉलेज बांधून ठेवलं होतं. त्याचं फक्त कंपाऊंड वॉल बांधायचं राहिलं होतं. ते सुद्धा या माजी आमदार त्यांनी निवडून आल्यावर केलं नाही. तर त्यांचं काय म्हणणं होतं, कोपरगावच्या लोकांनी मला पाडलं, कोपरगावचे लोक करंटे आहेत, त्यांचं काम मी करणार नाही. तेव्हा अशा तुम्हाला करंट्या म्हणणाऱ्या या विरोधकांना तुम्ही धडा शिकवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, पण एक विषय मला या ठिकाणी आल्यानंतर आठवला. सगळीकडे दूरपर्यंत मला महिलाच दिसत आहेत. इथं यायला मला 5 मिनिटं लागले. या महिलांना मला काही गप्पा मारायच्या आहेत, या महिलांशी मला बोलायचं आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या प्रभाग नंबर 8 आणि 9 याच्या सरहद्दीवर असलेली कॉर्नर सभा तर म्हणताच येणार नाही, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली. काय काकाजी, एवढी गर्दी कुठल्या कॉर्नर सभेला तर नाही दिसली आपल्याला. आपल्या बैल बाजार रोडवर असलेली सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष काजी लतीफबाई कुरेशी, ज्यांच्या प्रचारानिमित्त या सभेचं आयोजन केलेलं आहे. असे झालेलं आहे का 4 दिवसानंतर मिळतंय ना, 4 दिवसानंतर. याला 1.5 वर्ष झालंय आपल्याला पाणी मिळतं. आलं का लक्षात आपल्याला? 1.5 वर्ष कसा गेलंय हे आपल्याला लक्षात सुद्धा आलेलं नाही. गेल्या 40 वर्षाचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला सवय साठवायची लागलेली. आज सुद्धा 4 दिवसानंतर पाणी आल्यानंतर मी 10 दिवसाचं साठवून राहील. साठवत आहे का 10 दिवसाचं? मागचं पाणी फेकून द्यायचं, पाणी आलं का लगेच पुढचं 10 दिवसात साठवायचं, परत 4 दिवसाला तेच कार्यक्रम. बरोबर आहे का? सवय मोडता मोडता वेळ जाणार आहे आणि 40 वर्षाची सवय आपल्याला होती. त्यामुळे सवय मोडण्यासाठी ज्या वेळेस आपलं रोज पाणी होईल, तुमची मागणी नाही मला माहिती,
मी म्हटले 4 दिवसांनी येते बस झालं, आम्हाला काही जास्त नको. बरोबर आहे का? तुम्ही याच्यामध्ये मध्ये समाधानी आहात ना? आपल्याला रोज पाणी करायचंय. तर त्यासाठी आपण 5 नंबर ज्या पद्धतीने पूर्ण केला, त्या योजनेमध्ये आपले 1 ते 4 तलाव सुद्धा त्याच्यामध्ये कामं करणं अपेक्षित होतं. ते कामं जे काय होणार होते त्याच्यामध्ये 1 ते 4 तलावाचं गाळ काढणं असेल, त्याला कागद टाकणं असेल आणि तो कागद झाकणं असेल, एवढेच कामं होते. ते 4ही तलावाचे कामं आता जर केले असतील वर्षभरामध्ये, तुम्हाला आज सुद्धा रोज पाणी देता आलं असतं. परंतु नुसता आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा नाही, पुढच्या 50 वर्ष आपल्याला पाणी टिकलं पाहिजे रोज देण्यासाठी, एवढी साठवण आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून 5 नंबर तलाव आपण 30 फूट खोलीचा केला, कॉन्क्रीटचा केला. त्याच पद्धतीने 3 आणि 4 नंबर तलाव आपल्याला कॉन्क्रीटचे करून 30 फूट खोल करायचे, जेणेकरून पुढच्या 50 वर्षाचं साठवण आपल्याला त्या ठिकाणी राहील. आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट करायचा. जो काही विजेचा खर्च आपल्या नगर परिषदेला येतो तो सगळा पाणीपट्टीच्या रूपाने आपल्याकडनं वसूल केला जातो. आणि विजेचा खर्च कमी व्हावा, आपली पाणीपट्टी कमी व्हावी, या उद्देशाने आपण सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या 50 वर्ष साठवण क्षमता असलेले तलाव त्या ठिकाणी उभारायचे. मी म्हातारा होईपर्यंत तुम्हाला रोज पाणी मिळत राहील, एवढी त्यांची तरतूद करून ठेवायची. आणि हे सगळं काम पुढच्या 3 वर्षामध्ये मला करायचं. पाण्याचा प्रश्न असेल किंवा भुयारी गटारचा प्रश्न असेल, आपली भुयारी गटारची योजना मंजूर झालेली आहे, त्याचं काम आता चालू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्या गटारी भुयार होणार, अंडरग्राऊंड गटारी. तुम्हाला कुठे ओपन गटारी दिसणार नाही. हे सर्व पाणी जे काही सांडपाणी त्या गटारीमधून वाहतं, ते पाणी आपलं जे काही जुनं बाजारतळ आहे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि ते पाणी स्वच्छ केलं जाईल. आणि ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामाला वापरता येईल. शेतीला वापरता येईल, बांधकामाला वापरता येईल, किंवा आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये ते सोडता येईल. अशा पद्धतीचा प्रकल्प हा भुयारी गटारचा त्या ठिकाणी होणार आहे. आपले रस्ते असतील तर सगळे प्रमुख रस्ते आपण एकदा करून झालेले, परंतु हे सगळे डांबरी आपण केलेले. मला हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे आणि म्हणून तो सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते, बाजूला पेविंग ब्लॉक, म्हणजे आपल्याकडे धूळ जी होते ते 0% कशी होईल याच्यासाठी हे सर्व नियोजन आहे. आणि या 3 गोष्टी बेसिक आहे, मूलभूत गरजा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आपल्या देशाला 80 वर्ष होणारे स्वातंत्र्य मिळवलं आणि अजून पण आपण पाणीच भरतोय. काय चाललंय? एवढे प्रश्न आपल्या या ठिकाणी राहिलाच नव्हते पाहिजे. ज्या लोकांना आपण 40 वर्ष आमदार म्हणून, सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या लोकांनी हे प्रश्न सोडवले नाही. कायम आपल्याला अडचणीमध्ये ठेवलं. कायम आपण अडचणीमध्ये राहिले तर आपण त्यांच्या पाया पडत राहणार, कायम त्यांच्याकडे मागणी करत राहणार, ही भूमिका त्यांची राहील. नगरपालिकेची सत्ता असू कायम त्यांच्याकडे होती. आणि हे सर्व सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे? तुम्ही लोकांचे प्रश्न जर सोडू शकत नाही, हे सत्ता तुमच्या काही कामाची नाही. पण आम्ही सर्वजण जे काही काम करतोय, आमच्या कामाची पद्धत अशी आहे, आपल्याला जर कुठला प्रश्न जाणवत असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून आणून तो प्रश्न सोडवायचा, तुमच्या अडचणी दूर करायच्या, ही कामाची पद्धत आमची आहे. आणि म्हणून हा सर्व प्रश्न पाण्याचा असेल, हे सोडवण्यासाठी आपण जेवढा काही निधी लागेल तो आपण निधी मंजूर करून आणला. 131 कोटी रुपये, एवढा निधी कधी ऐकलाय नसेल आपण शहराला आणलेला. एवढा निधी आपण आणला आणि आपला पाणी प्रश्न 5 नंबर तलावाच्या माध्यमातून कमी झालेला आहे. तुम्हाला सांगायला फार अभिमान वाटेल, मला अभिमान वाटतो. शासन ज्यावेळेस अनुदान देतं त्यावेळेस 85% अनुदान असतं आणि 15% रक्कम ही नगरपालिकेला त्या ठिकाणी टाकावी लागते. नगरपालिका म्हणजे काय? आपल्याकडनं गोळा केलेला पाणीपट्टी, घरपट्टीचा टॅक्स
म्हणजे ते नगरपालिकेचं उत्पन्न. त्या माध्यमातून ही 15% रक्कम शासनाकडे भरल्यानंतर राहिलेला निधी येतो. पण तो 15% रक्कमचा जो निधी आहे तो सुद्धा मी राज्य शासनाकडनं 100% रक्कम ही शासनाकडनं मंजूर करून आणली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका आपली आहे का आपल्याला 100% निधी हा राज्य शासनाचा मिळाला. 1 रुपयाची सुद्धा झळ तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लागलेली. ती 15% रक्कम जर कलेक्ट करायची झाली असती 20 कोटी रुपये तुमच्याकडनं सगळ्यांकडनं वसूल झाले असते. 20 कोटी म्हणजे 10 वर्षाचा ऍडव्हान्स टॅक्स तुम्हाला भरावा लागला. अरे पण आपल्याला कुठेही झळ बसू नये म्हणून हे सर्व तरतूद शासनाकडनं त्या ठिकाणी मी केली. म्हणून आपला 5 नंबर तलावाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं. 3 लीट मागे हे गटारी असतील, पाणी असेल, रस्ते असतील, इथं कामं होतच राहतील. पण हे कामं आपल्याला 3 वर्षामध्ये संपवायची. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. काकाजींनी आपल्याला सांगितलं आपल्या महिलांचा रोजगार या ठिकाणी आपल्याला त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. जो काही आपली आवड निवड असेल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी रोजगार करता यावा. आपल्या प्रपंचाला हातभार लागावा. अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांसाठी करायचं. आपल्याला या ठिकाणी कोपरगाव शहराजवळ किंवा शहरामध्ये MIDC आणायची. नवीन कंपन्या या ठिकाणी आल्या पाहिजे. जे आपले सर्व तरुण आहेत ज्यांना शहराच्या बाहेर जावं लागतं, प्रत्येकाला अपेक्षा आहे की आपण आई वडिलांच्या जवळ राहावं. आई वडिलांच्या आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये त्यांचा आधार म्हणून राहावं. आपला प्रपंच आपल्या गावामध्ये करावा. दुर्दैवाने या ठिकाणी रोजगाराची संधी एवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीये. आपण या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं. आपले मुलं या ठिकाणी शिकले पाहिजे किंवा त्यांना काम मिळालं, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यांचा प्रपंच या ठिकाणी झाला पाहिजे. जिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी मला काम करायचंय. आणि म्हणून यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती, मी जे काही निधी या ठिकाणी आपल्या या शहरासाठी मंजूर करून आणणार आहे तो तर मी करून आणणारच आहे. परंतु आपल्या हक्काचा नगराध्यक्ष, नगरसेवक आपल्या शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये नसला तुम्ही आणलेला निधी हे लोक खर्च करणार नाही. तो 4 वर्ष तसाच पडून राहील. आणि ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक 2029 या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये लागेल त्यावेळेस तुम्ही मला विचारणारच, नाही बडबड झाली तुझी, काय कामं केले सांग बरं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून माझे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जो काही निधी लागेल तो मंजूर करून आणणार. पण माझ्या हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर नसले तर ही कामं त्या ठिकाणी होणार नाही. हे कामं रखडवण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होईल. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, सर्वोच्च सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपण सर्वांनी घड्याळ चिन्हाचे निवडून द्यावे एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करायला मुद्दामून आलेलं आहे. आता जबाबदारी आपली आहे. ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मला पुढचे 4 वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, 4 वर्ष तर राहिले नाही माझे, 4 वर्षानंतर निवडणूक होणार आहे. पण ही 4 वर्ष तुम्ही मला जबाबदारी टाकलेली आहे. त्याच पद्धतीने नगरपालिकेची 100% जबाबदारी माझ्यावर टाकावी आणि पूर्णपणे जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर कसे कामं होत नाही मी पाहतो. त्या ठिकाणी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.